हॅलो. तर आज गेलो होतो आम्ही तिकीट घराकडे आलो. पांडे उद्यानला. खूप छान आहे, बघण्यासारखं आहे. आधीही गेलो होतो आम्ही, पण काल जरा खूप दिवसांनी गेलो. आम्हाला बाळ झालं, मग त्याच्यानंतर थोडंसं नाही जमलं. मग काय तिकीट काढलं 5 रुपये फक्त 5 रुपये तिकीट. मस्त आतमध्ये गेलो, उजेड होता. हे बघताना खूप छान वाटत होतं, पाण्याचे फवारे वगैरे. डुग्गूला तर खूप मज्जा येत होती. डुग्गू फुल एन्जॉय करत होता. शांत होता पहिल्यांदा गेल्यामुळे, पण त्याला खूप छान वाटत होतं. तो खुश होता खूप. तर मस्तपैकी फिरलो वगैरे. मग त्याचा टायमिंग 8 वाजता क्लोज होतो, त्याच्यामुळे पटपट सगळीकडे फिरून आलो. मग थोडासाच टाईम राहिला होता आय थिंक सो. तिथे 7:15 वाजून गेले होते, त्याच्यामुळे पटपट सगळं पाहिलं, पुढे आलो. हे बघा, तुम्ही पण पाहू शकता. इथे दुनियादारीची शूटिंग पण झाली आहे आय थिंक सो, असं म्हणतात. मला पण एवढं काय माहिती नाही आहे. आणि मग इकडे फिरलो वगैरे. मग त्याच्यानंतर पुढे गेलो. तिथून वरती जायला रस्ता आहे, तिथून वरती गेलो. तिथे पण खूप छान वाटतं. थोडासा व्ह्यू तिथला डुग्गूला दाखवला. पहिल्यांदा डुग्गू बाहेर गेला, त्याच्यामुळे त्याला खूपच छान वाटत होतं. आता त्याला आम्ही नेहमी नेणार आहोत बाहेर फिरायला. थोडा वेळ इथे थांबलो वगैरे मस्तपैकी. त्याला वरतून सीन दाखवला, त्याचा लाड केला थोडासा. त्याला बिस्किट दिलेलं, त्याच्या हातातून बिस्किट घेतलं. तर त्याला माहिती पडल्यानंतर तो मला रागाने बघत होता. आणि मग पुढे खाली गेलो. तिथे खाली पाणी आणि बसायला असं टेबल आहे, तिथे त्याला थांबवलं. तिथे पण त्याला छान वाटत होतं. मग शेवट काय, वाजले 8. मग बाय बायची वेळ. मग निघालो आम्ही घरी. मग येता येता आम्ही समर्थ हॉटेलला गेलो. तिथे पावभाजी खाल्ली आणि डुग्गूशेठ बघतो, त्याला बसवलं होतं एका खुर्चीवर. नंतर पावभाजी आली, त्याच्या हातात टोमॅटो दिली. टोमॅटोची तर त्याने पूर्ण वाटच लावली. सगळे भेटत लोक हसत होते त्याला बघून. सगळा अख्खा टोमॅटो त्याने खाल्ला. त्याच्यानंतर मग बसला होता निवांत. मग काय, आलो घरी. बाय.